नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं, असा असणार जागा वाटपाचा फॉर्म्युला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकी केल्यानंतर आता महायुतीमध्ये सुद्धा निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता जागा वाटप कळीचा मुद्दा असणार आहे. दरम्यान एकत्र लढण्यावर दोन्ही आघाड्यांमध्ये एकमत झालं असलं तरी अजूनही जागा वाटपावरून सुंदोपसुंदी सुरूच आहे. दुसरीकडे महायुती सुद्धा जागा वाटपामध्ये 33-33-15 समीकरण ठरल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीला केवळ 15 जागांवर बोळवण होत असल्याने अधिकच्या जागांची मागणी केल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे युती झाली असली तरी जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे आमदार महाडिक, जयंत पाटील यांच्या बैठकीत महायुती करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला. तिन्ही पक्षांकडून आता सक्षम उमेदवार निवडणुकीसाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपकडून आमदार महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील प्रमुख पदाधिकारी उपसमितीमध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत, संदीप कवाळे यांचा उपसमितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही उपसमित्यांची बैठक आज होत असून कोणत्या प्रभागात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे याबाबतची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्याच्या उद्देशातून शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. आज 20 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आतापर्यंत 196 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. या सर्वांच्या मुलाखती आज संपर्क कार्यालयामध्ये होणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचं एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाकडून या सर्वांच्या मुलाखती आज संपर्क कार्यालयामध्ये होणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचं एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असलं तरी शिवसेना ठाकरे गटाकडून आणि राष्ट्रवादीकडून अतिरिक्त जागांसाठी दबाव आहे. मात्र विजयी होऊ शकेल अशा उमेदवारांवरच भिस्त ठेवण्यावर कल आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष फुटल्याने काँग्रेसकडून किती जागा दिल्या जातात याचेही औत्सुक्य असेल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.